आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळ्यात भटक्या सोणांसाठी निवारगृहाचे भूमिपूजन, मुकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिशा। बातमी सविस्तर। धुळे शहरात मुकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून या गंभीर प्रश्नावर अखेर ठोस पाऊल उचलण्यात आले आहे। शहरातील विविध भागात मुकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। अनेक वेळा या समस्येवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न झाले, मात्र अपेक्षित यश मिळाले नव्हते। महापौर मायादेवी परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रश्नाकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते। शहरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी भटक्या श्वानांसाठी स्वतंत्र निवारागृह उभारण्याचा शब्द दिला होता। त्या आश्वासनाची पूर्तता करत दिनांक 4 मे रोजी अवधान परिसरात भटक्या श्वानांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारागृहाचे भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। या निवारागृहामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांना सुरक्षित आश्रय मिळणार असून नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ सायंकाळ फिरणाऱ्या नागरिकांनाही मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। या पार्श्वभूमीवर ही योजना शहरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। भूमिपूजन कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबोळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, नगरसेविका सारिका अग्रवाल, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, रणजित भोसले, अवधान गावाचे माजी सरपंच सुरेश भदाने यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नागरिक व मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भटक्या सोणांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे सांगितले। शहरात प्रथमच उभारण्यात येणारे हे निवारागृह भटक्या सोणांच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्राणी संवर्धनाचाही समतोल साधला जाणार आहे। धुळेकर नागरिकांच्या दृष्टीने ही योजना दिलासादायक ठरणार असून मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। महापालिकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी डॉग शेल्टरचं काम भूमिपूजन महापौर, जिल्हाध्यक्ष, उपमहापौर, सर्वांच्या नगरसेवक, या भागातील नगरसेवक सारिकाताई, रणजितराजे सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। धुळे शहरात कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि फार कंप्लेंट्स येत आहेत। लहान लहान मुलांना चावा घेणे इत्यादी गोष्टी घडणे, त्याच्यासाठी आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डॉग शेल्टरचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे। लवकरच दीड महिन्याच्या आत या ठिकाणी डॉग शेल्टर बांधलं जाईल आणि धुळे शहरातील भटके कुत्रे जे आहेत, जे सकाळ संध्याकाळ लोकांना चावा घेतात, अशा सर्वांना या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहोत। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।